छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारवरती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा म्हणजेच शिवस्मारकाचा भव्य दिव्य सोहळा अचलपूर तालुक्यातील ग्राम शिंदी बुजुर्ग या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला आहे। आपण जर बघितलं तर शिंदी बुजुर्ग तालुक्यातील एक मोठं गाव असणार आहे आणि अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्गमध्ये भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो संपन्न झाला आहे। यावेळी गावातील संपूर्ण नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला म्हणजे ज्यावेळी पुतळ्याला वरती ठेवण्यात आलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली होती। आपण सहारा समाचारच्या स्क्रीनवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दृश्य त्या ठिकाणी पाहू शकता। अचलपूर तालुक्यातील ग्राम शिंदी बुजुर्ग या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा पार पडला आहे। सोबतच आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक शिव उत्सव समितीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे। पाहूया या बातमीचं सविस्तर वृत्त। ज्या मातेने या मातीचे उपकार फेडण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांसारखा पुत्र घडविला अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, तसेच ज्या पुत्राने आपल्या आईच्या संस्काराची शिदोरी तसेच या मातृभूमीचे उपकार परत फेडण्याची उधारी साठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच ज्या छाव्याने हे स्वराज्य झेललं पेललं आणि वेळ प्रसंगी आपल्या प्राण्याचे बलिदानही दिले असे स्वाभिमानी राजा छत्रपती संभाजीराजे। आजचा दिवस हा आपल्या गावासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, कारण आज शौर्य, पराक्रम, नीती, धर्म, माणुसकी, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम तसेच धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, स्त्रियांचा आदर तसेच उत्तम नेतृत्व, संघटन कौशल्य असे महान गुण असणारे एक प्रेरणादायी आणि प्रेरक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी राजांचा पुतळ्याची आज इथे स्थापना झालेली आहे। आणि या स्थापनेसाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला जी शिव उत्सव समितीची निर्मिती केली गेली होती, गेल्या 2 वर्षापासून शिव उत्सव समितीचे सर्व सदस्य मोठ्या जिद्दीने चिकाटीने या कामासाठी भिडले होते। हे काम फार प्रशासकीय स्तरावर परवानगी झालं, अजून कितीतरी गोष्टींची त्रुटी पूर्ण करताना खूप मोठं काम होतं ते, आणि हे संघटन कौशल्यातून सगळ्या लोकांना, गावातील लोकांना एकत्र घेऊन सगळ्यात समविचाराने एक लोकसहभागातून खूप मोठ्या वर्गणीची मिळवून करून हे भव्य दिव्य आज जे स्मारक उभारलं आहे हे सगळं कार्यकर्त्यांचं आणि शिवोत्सव समितीच्या सदस्यांचं यश आहे। खऱ्या अर्थानं आज जे भव्य दिव्य आपण स्मारक पाहतो आहे यासाठी आमचे मयूरजी लहाने आहे यांनी या स्मारकासाठी व्यावसायिक परिक्षेत्रातली जागा उपलब्ध करून दिली, त्यामुळे आज हा दिवस, हा क्षण आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि ह्या खऱ्या अर्थाने आज शिवाजी महाराजची स्थापना म्हणजे हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिन आहे। आज दिनांक 19/2/2026 शिवजयंती निमित्ताने शिंदी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, त्यांची स्थापना झाली। आज आमच्या 2 वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश मिळालं, त्यानंतर सर्व गावातून सुद्धा सहभाग मिळाला, मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व गावातूनच सहभाग मिळाला। आणि आज हे सर्व एवढं मोठं जे स्मारक आपलं इथं तयार झालेलं आहे हे फक्त आपल्या गावातील लोकवर्गणी तसेच आजूबाजू पोही जानोरी या लोकांची सुद्धा लोकवर्गणी मिळून हे स्मारक आपण तयार केलेलं आहे। त्यामुळे मी सर्व गाववासियांचे सुद्धा आभार मानतो आणि आज या शिवजयंतीच्या निमित्ताने हे स्मारक उभं झालं तर सगळ्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांचा आज आपल्या इथे अश्वारूढ पुतळा जो काही बसवला तो सर्व गावा मिळून बसवला। आम्ही फक्त प्रयत्न केले, आमच्या मागं पूर्ण गाव होतं, सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला सर्व परीने आर्थिक सगळ्या गोष्टींना आम्हाला मदत करत होते। त्यांचे मी सर्व गावांचे गावकरी लोकांचे आभार मानतो। जय शिवाजी, जय शिवराय। आज एकच आनंद होते
हे शिंदे गाव एका जागेवर आलेलं आहे पूर्ण या कार्यक्रमासाठी शिवाजी महाराजच्या. आणि 2 शब्द संपतो. अनिल दादा आपले भैया काका दादा यांच्या परीनं हे सर्व घडलं. अनिल भाऊ सांगोळे येते. पण एकच हे आहे की गावाबद्दल एकदम पुतळा बसणे मतलब म्हणजे आज जिल्ह्यात नाही आहे, तालुक्याच्या लेवलला नाही आहे, पण हे शिंदे बुद्रुक मध्ये आहे. म्हणजे जे बुद्रुक गाव आहे, आपल्या गावाला नाव ठेवलं आहे बुद्रुक. बुद्रुक गावात नाव ठेवलं आपल्या गावाला. म्हणजे आपल्या गावातले जे बुद्रुक लोक आहेत यांना आपल्या काहीतरी चांगल्या याच्यानं आपल्या गावात हे कार्य घडलं. हा जो लोकार्पण सोहळा आहे याबद्दल सर्व हे शिंदे आणि जानोरी या तिन्ही गावा मिळून ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि बाकीची गोष्ट आहे, हे बरेचशा दिवसाचं या भावाचं स्वप्न होतं का बा हा जे पुतळा जो आहे हा बसवण्याची तयारी होती, पण ते साध्य झालं नाही आहे. पण आता काही लोकांनी सहकार्य करून, सगळ्या गावांनी सहकार्य करून हे स्वप्न साकार झालं आहे. धन्यवाद गावकरी मंडळी. शिंदे या गावाचे एक असे वैशिष्ट्य आहे की या गावातील सर्व धर्म समभावाच्या लोकांनी आणि एक पैसा गोळा करून सर्वांनी मिळून हे केलेले स्मारक बांधलेले आहे. आणि सर्व समाजाच्या याच्यातील लोकांनी हजेरी उपस्थित करून गावकऱ्यांचा पूर्ण आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या. याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मी धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण झालेलं आहे. आम्ही फार कष्टाने गावातली वर्गणी जमा करून उपाशी तापाशी राहून परमिशन मिळासाठी जवळपास आम्हाला 8 दिवस खूप हेलपाटे घ्यायला लागले. त्यामुळे एवढं साधा सरळ काम नाही आहे. त्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे आज. बस एवढं बोलून मी जय शिवाजी, जय शिवाजी. आपल्या शिंदे मध्ये आनंद दिवस झाला. आज खूप आनंद झाला. फार आनंद झाला. जी शिवाजी महाराजची मूर्ती पाहिजे होती ते घडली आपल्याला. चांगलं झालं काम. धन्यवाद. कहना आ रहा मैंने अभी शिवाजी महाराज जो है संभाजी ब्रिगेड ये जाता तो बोलते नहीं आता, लेकिन ये होती से मैं कहना चाहता हूँ, मैंने अपना अंगूठा काट के हमारे जो कार्यकर्ता है उनको मैं अपना खुद का खून लगाया हूँ. आपके सामने दिख रहा है ये अंगूठे के सामने उंगली काट के. इसीलिए ये मुद्दे पे कह रहा कि बहुत अच्छी बात है और बहुत सही बात है. ये मुद्दे पर मेरा ये कहना है कि जय हिंद जय भारत करके मैं आपको टैलेंट करना चाहता हूँ. ठीक है. और मेरे को बहुत खुशी पैदा हो गई. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. तुमचे आमचे नाते काय. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी.